तर आपल्याकडे आपण ह्या बर्थडे सेलिब्रेशन नंतर आपण दुसरा कार्यक्रम आपला होता अभिवाचन. तर त्यासाठीचा एक छोटासा मी आपल्याला अभिवाचन करून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ते घेणारच आहोत. मी हे शेवट म्हणणार होते, बोलणार होते, तर आता मी पहिलेच बोलून टाकते. 60 म्हणजे 40 का. शोभाडे आपल्या सर्वांना माहितीच असेल, त्यांचाही म्हणून हे अभिवाचनासाठी मी तयार केलेला हा छोटासा पॅरेग्राफ आहे. हॅलो ब्युटिफुल लेडीज, कशा आहात? मजेत आहात ना? म्हणा ना हो. येस, असायलाच पाहिजे. आणि नसाल ना तर आज माझं आनंदी राहण्याचं रहस्य मी तुम्हाला सांगणार. 60 is the new 40 and live it. संध्याकाळ 6 दशकाची माझ्या आयुष्याची, संध्याकाळ 6 दशकाची माझ्या आयुष्याची. माझ्या पोटात मोठा गोळा आला. ओ गॉड, मी 60 प्रवेश करणार. 60 किती डिप्रेसिंग. शिट. ओ नो, आता मला सगळे माझ्याकडे म्हातारी बाई म्हणून पाहणार. पुन्हा मी माझ्याकडे पाहिलं, मला अजिबात चांगलं वाटलं नाही. पण हरणारं माझं नेचर नाही आहे म्हणून. पॉझिटिव्ह लेडी, मला सांगा अशी कोणती व्यक्ती असेल हो जिला आपण म्हातारं दिसावं असं वाटेल? म्हणजे केस पांढरे झालेले, तोंडावर सुरकुत्या आलेल्या, 60, 70, 80 डेब्याने ते वाढतच जातो, नाही आवडत आपल्याला. पण निसर्ग तो मात्र आपली किमया दाखवत असतो. पण आपलं मन ते तर तरुण राहू शकतं की नाही? म्हणजे आता असं बघा, जेव्हा मी 16 वर्षाची होते तेव्हा मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी 60 वर्षाची असेल तेव्हा मी कशी दिसेल. हा 60 आकडा असतो ना, तो फार घाबरवून सोडतो मला. एकदम खरं सांगायचं ना, तो क्रूर आहे, हॉरिबल आहे एकदम. हो, पण तो खरा पण आहे, तर ऍक्सेप्ट केलं. आता मला सगळे सिनियर सिटीजन म्हणून बोलवणार. हो, किती मोठी पदवी तिने न मागता मिळणार. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या डोक्यावर ना हे केस आहेत ना, ते तसे बरे आहेत. हा, पण 20 दिवसातून एकदा पार्लर मध्ये जावं लागतं डाय करण्यासाठी, पण तरी बरे आहे. हे जे 32 दात आहेत ना, तेही सगळे आहेत. आणि मी चष्म्याशिवाय लांबचं पाहू शकते. नाही म्हणजे आता लिहायला आणि वाचण्यासाठी चष्मा लागतो, पण तो लक्षात ठेवा, तो आहे 40चा, 60चा नाही. तर आणि अजूनही मला जर कोणी सांगितलं ना की ग्रेट वॉल ऑफ चायना तुला चढून जायचं आहे, तर मी अशी तिथे चालत जाईन. पण आता मी जेव्हा स्वतःला खरं सांगायचं तर आरशात पाहिलं ना, तेव्हा मला माझ्या डोळ्याच्या आणि कानाच्या सुरकुत्या दिसल्या. खरंच दिसल्या. थोडेसे काही पॅचेस आलेले दिसले. चेहऱ्यावर आणि मानेवरची त्वचा थोडीशी लोंबलेली पण दिसली. पण हे माझं प्रतिबिंब मी आरशात पाहिलं आणि चक्क हसले. माझ्या आयुष्याचा हा नवा टप्पा होता. छान सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर मनातून कसं हलकं वाटायला लागतं, सरळ वाटायला लागतं, नाही का? 60 म्हणजे नवीन 40 की. माझा 60वा वाढदिवस मी मोठा सेलिब्रेट करायचं ठरवलं, पण एका छोट्याशा दुखण्याने मला तो कॅन्सल करावा लागला. तुम्हाला म्हणून सांगते, ते इन्व्हिटेशन कार्ड आम्ही छापलं होतं ना, त्याच्यावर ती माधुरी दीक्षितचं ती कमबॅक साठी आजा नसले चित्रपट आला होता बघा, त्याचं पोस्टर सुद्धा त्याच्यावर मी छापलं होतं. पण नाही, सगळं वाया गेलं. ते मग मी परमेश्वराजवळ साकडं घालत होते.
अरे बाबा मला लवकर बरी कर. तर वय ते मात्र आठवण करून देत होतो. वसंत ऋतूतील तू कळी नाही हे मला सारखं सांगत होतं. पण मग तुमचं मन ते तर कायम तरुण असतं की. शरीराच्या मर्यादा असतात, पण मला असंख्य गोष्टी करायच्या आहेत. माझी विस खूप खूप मोठी आहे. मला डान्स शिकायचा आहे, मला साऊथ अमेरिका पाहायचे आहे. आणि येस, आय एम फाईन. माझ्या आतील आवाज होता. अगदी अगदी तरुणपणापासूनच जर आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं, म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत स्वतःची काळजी घेतली, तर काय बिघडतं? हा एक ॲडवाइस केलाय मी तुम्हाला, तुमचं तुम्ही ठरवू शकता. तर आता काय, साठी आली आता माझी. मी पार्लरला कशाला जाऊ? साठी हवी. कशाला हवेत ते नखरे? एकदम चुकीचं. उलट आता तर खरं स्वतःची काळजी घ्यायला हवी. आरशात बघा, रोज आरशात बघा, स्वतःला सुंदर बनवा, बाहेरून आणि आता मनातून. नीटनेटकं राहणं, शरीर सुडवून ठेवणं, मैत्रिणी बनवणं, फिरायला जाणं, अगदी मस्त गॉगल लावून डोळ्यावर उत्तम लिहायचं, वाचायचं, फिरायचं, सगळं काही करायचं. मी तर म्हणते स्वतःला टिशीतलं समजायला काय हरकत आहे? चला, cheer up. Just enjoy your life. Thank you. नाश्ता आलेला आहे. मी पण थोडं अभिवाचन करतो. ते म्हणजे असं की मीनाताई काही नवीन चेहरे त्यांच्यासाठी सांगतो. त्यांच्या आयुष्यातल्या एक मोठ्या अभिनेत्री आहेत. 5-7 पिक्चर केलेले आहेत, बऱ्याचशा सिरियल्स केल्या आहेत आणि अजूनही त्यांचं अस्तित्व सिरियल्समध्ये आहे. मी सिंधुताई सपकाळमध्ये त्यांचा रोल आहे आणि ह्या आपल्या ॲक्टिव्हिटीच्या प्रकल्प प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाची आता सुरुवात केलेली आहे आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. नाश्ता आलेला आहे, मस्त गरम खूप होत आहे.